कार्यक्रमाला उपस्थित सर्व पत्रकार मित्रांचं आणि कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। बोलो भारत। भाजपच्या मुख्यालयात नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालून माननीय प्रदेशाध्यक्ष हे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतायत। पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला। हा शंखनाद पश्चिम बंगाल पर्यंत जाणार आहे, कोलकाता पर्यंत जाणार आहे, गुवाहाटी पर्यंत जाणार आहे। कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या जीवावर हा ऐतिहासिक विजय या ठिकाणी झालाय। मी माननीय प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी रसगुल्ला देऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं। या निवडणुकीमध्ये झालमुरी देखील गाजलेली आहे, ट्रेंडिंग मध्ये होती। हा सेलिब्रेशन सोहळा झाल्यानंतर आपण झालमुरी खाऊन देखील हे सेलिब्रेशन करणार आहोत। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी झालमुरी खाल्ल्यानंतर ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरल्या। हा विजय भारतीय जनता पार्टीचा आहे, कार्यकर्त्याचा आहे। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। जहां हुए बलिदान मुखर्जी, जहां पैदा हुए बलिदान मुखर्जी। भारतीय जनता पार्टीचा। बंगाल, आसाम, पुदुचेरी या तीनही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे माननीय मुख्यमंत्रीजी ज्या ठिकाणी सभेसाठी गेलेले होते अशा सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकलाय। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आसाममध्ये सभा घेतल्या, पश्चिम बंगालमध्ये सभा घेतला, त्या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोठ्या मताधिक्याने विजयी झालेला आहे।